निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज. हॅलो. हॅलो, बोला हा कुणाल. ताई श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. ताई नंबर सेव्ह केला होता तुम्ही? हो. ओके ओके. हा, काय चाललंय आता ते तुमचं? चाललंय, व्यवस्थित चाललंय. आता खूप छान वाटतंय. तर काय मला काय ना हा हा अनुभव शेअर करायचा होता. तर अच्छा मी अच्छा. म्हटलं तर करू, म्हटलं मी 2-3 वेळा प्रयत्न केला फोन करायचा. कधी? मधी केलेला, पण कळलं तुम्ही कुठे बिझी असतील, अच्छा अच्छा अच्छा. म्हणून मी म्हटलं की नंतर कधीतरी करू. म्हणून आज तुम्ही संडेला फुल डे घेतात ना फुल अनुभव? डे घेते, मग रात्री घेत नाही संडेला. हा, म्हणून मी म्हटलं आज ट्राय करू, म्हटलं बघूया काय होतंय. हा हा हा. तुम्ही कुठून बोलता, काय बोलता ते सांगू शकता का सेवेकरांसाठी? हा, काही प्रॉब्लेम नाही ताई. मी आता पुण्यावरनं बोलते हा 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 आणि माझं नाव कुणाल आहे. हा मला ना अनुभव शेअर करायचा ताई. म्हणजे तसे तुम्ही बोलले ना की तुम्ही अनुभव शेअर केला की तुम्हाला खूप अनुभव येतात. हा हा हा. आणि मी काय जास्त दिवस नाही झाले सेवेमध्ये येऊन, आणि जास्त सेवा पण नाही करत. आपलं जेव्हा जमतं तेव्हा करतो. पण अनुभव ताई इतके येतात ना, अरे वा. आपण विचार पण नाही करू शकत, इतके अनुभव येतात. अरे वा, काय काय सेवा करता तुम्ही आणि? सध्या तर माझी सेवा म्हणजे प्रजित दादांनी मला सेवा दिलेल्या आहे, पण मी ते करत नाहीये सध्या, हा वेळ हा भेटत नाही म्हणून. हा. पण मी अच्छा. फक्त स्वामींच्या समोर 2 अगरबत्ती लावतो आणि अगरबत्ती संपेपर्यंत फक्त जप करत असतो. अरे वा. श्री स्वामी समर्थ, श्री वा स्वामी वा समर्थ. वा. हा, हा पण ते तेवढं करून पण ते एवढे अनुभव येतात. हा. म्हणजे काय काय आले? खूप. आता तर सांगतो अनुभव. आता प्रकट दिन होता ना, हो हो हो. तर मला दादांच्या इथे जायचं होतं पारायणला, प्रजित अच्छा दादाकडे. कारण की अच्छा अच्छा. तिथे जायचं एक वेगळंच हे असतं की हो म्हटलं कधी हो. जाऊ कधी जाऊ. तर असं होतं. आणि ते आता ताई मला सांगा की मी जिथे राहतो पुण्यामध्ये, तिथे पण ऑलरेडी खूप सारे मठ आहेत. हो हो, पण बरोबर. दादांच्या इथेच जायचं म्हटलं ना, तर म्हणजे तिथेच जायचं, बाकी काही नाही. माझे घरचे म्हणतात अरे तिथे काय आहे असं. आता म्हणजे घरच्यांना एवढं नाही कळत की मी जे काही फील करतो दादांबद्दल हा हा ते हा. मलाच माहिती. बरोबर. तर मी म्हटलं की नाही का, मी म्हणजे घरच्यांना कधी वेळ येईल तेव्हा मी सांगेल की काय आहे काय नाही करून. बरोबर. मग हा म्हटलं ठीक आहे. मग मी म्हटलं की नाही, यावेळेस पण दादाकडे जायचंय आपल्याला पारायण. 3 दिवस दादाकडे गुरुचरित्र पारायण होतं ना, हो 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 हो. तर मी म्हटलं जातो. पण मी म्हटलं की ठीक आहे. तर मी स्वामींना म्हटलं की स्वामी मला ना काहीतरी तुम्ही छोटे छोटे अनुभव द्या की मला कळेल की तुम्ही म्हणजे नाही का माझ्यासोबत आहेत. तर ते बरोबर. तुम्हाला हा. सांगतो, म्हणजे मला उद्या दादांकडे जायचंय आणि मी आज नाही का शॉपिंग केली थोडीशी. अच्छा तर जास्त काही शॉपिंग नाही केली, 400-500 ची शॉपिंग केली. पण अच्छा. ताई तुम्हाला सांगतो, मी दादाकडे फर्स्ट टाइम जेव्हा केलेलं ना मठात, हा हा. तर नाही का नाव नोंदणी करतात, हो 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 तर तो नंबर होता माझा 225. मी तुम्हाला नाही का म्हटलं माझी बर्थ डेट हो हो हो. बरोबर. 25 नंबर आहे आणि ते टोटल 90 आहे. तर मी असं नाही का असं हो समजतं की हा हो नंबर चांगला असतो आपल्याला. हो तर हो. ताई ते शॉपिंग केल्यानंतर त्याचं बिल पण 225च झालं बरोबर. अरे वा. त्याचं म्हणजे टोटल झाले 400 रुपये, पण ते डिस्काउंट करून बरोबर 225 झाले. बाप रे. तर मी किती म्हटलं कमाल. स्वामी, मी म्हटलं स्वामी तुम्ही म्हणजे छोटे छोटे अनुभव येतात ना. मी येत म्हटलं की राहते. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. तर माझा एक मित्र होता. हा. तर मी त्याच्याशी ना बोलत नव्हतं, जवळजवळ 1 वर्ष झालं बोलत नव्हतं. आणि अच्छा. अचानक त्याला असंच फोन केला. त्याला म्हटलं काय करतोय, येतो का तू दादाकडे पारायणला? तो म्हटलं हो येतो ना. मग अरे ते पण वा. माझ्यासोबत आला ताई. मी वा. म्हटलं चला आपल्याला कंपनी भेटली. मी म्हटलं काही प्रॉब्लेम नाही. तर किती मग आहे छान. ना ताई, खूप म्हणजे तिकडे दादाकडे जायची ना खूप एक्साइटमेंट असते. तर मी बरोबर. म्हटलं की नाही का दादाकडे जाऊ, मस्त मजा येते. कारण की तिकडचं ते एन्व्हायरमेंट असतं ना वातावरण. ताई, हा. खूप वेगळं असतं. खूप म्हणजे एकदम 3-4 दिवस पवित्र असतात. वातावरण ते. आणि काहीच कळत नाही. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत पूर्ण बिझी शेड्यूल असतं आणि आणि ना ते दिवस आहे ना इथे बघायला नाही भेटत असं काय. खरंय आणि खरंय. मी म्हटलं की नाही आपण जाऊ दादाकडे जाऊ. मी मित्राला म्हटलं तुला खूप मजा येईल. हा. तर म्हटलं ठीक आहे. मग आम्ही नाही का ताई गेलो दादाकडे, मठात गेलो. हम्म. आम्ही सकाळी पोहोचलो, म्हणजे 7 तारखेला सकाळीच 7 तारखेला पारायण होणं होतं. आम्ही अच्छा सकाळी रात्रीच निघालो 12ला पुण्यावरनं. अच्छा. आणि दादाकडे पोहोचलो, आंघोळ बिंघोळ केली आणि सकाळी 7 का 8ला पारायणला सगळे बसणार होते. बरोबर. तर नाही का ताई, मी दादाला बघितलं ना, तर म्हणजे म्हणजे बघण्याची खूप एक्साइटमेंट असते. दादाला बघू बघू, पण खरंय तेवढी खरंय. भीतीच वाटते ताई.
की दादा काय बोलतील नाही का, असं अरे माझी भीती कधीच वाटते. बोलत नाही दादा कोणाला, काहीच दुखवत हा नाही. काहीच बोलत नाही. पण नाही का ते थोडस भीती वाटते की दादा काय विचारतील आपल्याला, आणि दादाबद्दल आपण पहिले थोडस वाईट वाईट विचार करायचो. मग म्हणून मी काय असं नाही का, दादा मला दिसले ना, मी असं इकडे तिकडे डोळे लपवत असतो. तर त्या दिवशी काय झालं ताई तुला सांगतो. हा, आणि हे कसं झालंय, चमत्कार झालाय की काय माहिती नाही. हा. तुम्हाला सांगतो ताई, मठामध्ये जवळजवळ 700 ते 800 लोक होती. अरे बापरे. ठीक आहे. आणि ते सगळ्यांना पारायणला बसायची तयारी चालू होती. हा, आणि हा, दादा सगळ्यांना सांगत होते की तुम्ही ताई इथे बसा, दादा तुम्ही इथे बसा, दादा थोडं मागे व्हा, हे व्हा. आणि हा, हा. तिकडनं मी आहे ना, तेवढा त्यांना एक नारळ आणि ते खडीसाखर आपल्याला घ्यायला लागतं ना पारायणसाठी. बरोबर. हो, हो, हो. तर मी ताई येत होतो तिकडनं, हम्म. आपल्या ते दुकानापासून, औदुंबरची ते दुकान आहे ना, तिकडे येत होतं. आणि ताई दादाची नजर आणि माझी एक झाली. आणि दादा मला म्हणतात, दादा बाळा तुझा अनुभव खूप छान होता. मी म्हटलं दादाने माझा अनुभव कधी ऐकला. आणि नंतर दादा म्हणा ना, 3-4 वेळा ताई अशी म्हटली की अनुभव खूप छान होता, 18 मिनिटाचा अनुभव होता तुझा दादा, खूप अनुभव चांगला शेअर केला. मी म्हटलं, मी स्वतः असं मनात विचार करायला लागलो की दादाने मला कसं काय ओळखलं, तो मुलगा मीच आहे. तोच. हा. म्हणजे इतके 800 ते 900 लोक होते मठामध्ये, त्याच्यामध्ये बापरे. दादाने मलाच कसं काय ओळखलं. हा बघा. दादांना माझं नाव माहिती नाही, दादांना हे पण माहित नाही मी कुठलं आहे काय आहे. दादाने मला सांगितलं, एवढं सांगितलं की तू 18 मिनिटाचा अनुभव शेअर केला ताई. वा. म्हणजे बघा. मला मला ना ताई माहित नाही दादांनी, चला ठीक आहे अनुभव दादांनी ऐकलं असेल तर ठीक आहे, समजू शकतो. पण दादा एवढं सांगू शकेल की तो दादा कुठला तरी होता. पण दादांना एवढं कसं कळालं की तो तीच मीच आहे, व्यक्ती. हा, तीच व्यक्ती एवढं कसं एकत्र. कळालं. मग मी नाही खरं. का स्वामींना म्हटलं, स्वामी कालपासून तुम्ही मला अनुभव देत चालले, तर आता नाही का आपल्याला थोडं उत्साह म्हणजे हे होतं ना, हो, एक्साइटमेंट अजून अजून वाटते की काही उत्सुकता की वाढते. हा की स्वामी मला ना आता 3-4 दिवस आहे मठामध्ये, मला चांगले अनुभव द्या तुम्ही. आणि मी दादांच्या इथे गेलो ना, मला काही ना काहीतरी सारखे अनुभव येतात, काय ना अरे वा. काहीतरी. हा. आणि मग नंतर नाही का, मग मी मठात होतो, पारायण विरायण आम्ही पारायणला वगैरे बसलो. हा. मग नंतर नाही का पारायणला वगैरे बसलो, आणि मग पहिला दिवस गेला. मग तिथे नाही का पारायण झाल्यानंतर ते नाश्ता विष्टा असतो, नंतर ते आपलं आरत्या असतात, नंतर ते बरोबर. आपलं पालखी असते, नंतर कीर्तन असतं, परत संध्याकाळी नाही का आरती वगैरे असते. नंतर हे सगळं नाही का पूर्ण बिझी शेड्यूल असतं ते, नाही का पूर्ण एक वेगळंच माहोल असतो तिकडे. मोबाईल पण युज करायला भेटत नाही, म्हणजे बरोबर. वेळच भेटत नाही. खरंय, खरंय. तर मग नंतर नाही का ताई माझ्या म्हणजे नाही का मी असं म्हणत होतो स्वामींना की स्वामी मला काही ना काहीतरी चांगले अनुभव द्या, की जेणेकरून नाही का मला परत अनुभव शेअर करायला भेटेल असं. तर ताई असं काय काय होतं माहितीये का, माझा जो नारळ ठेवलेला असतो ना आपलं पारायणच्या समोर, हा. त्याला ना म्हणजे नाही का आपला जो गोल राऊंड असतो ना, त्यामध्ये त्याला ना 20 ते 30% नाही का नारळाचं ना त्याला कोप जातं. हो, हो, हो. तर मी म्हटलं की चला हा ठीक आहे, एक छोटासा अनुभव आहे. नंतर काय होतं दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी आहे ना म्हणजे असं होतं की म्हणजे तुम्हाला सांगतो की दादांच्या मठात आहे ना, म्हणजे पहिलं सांगतो जेवणाचं. हा. सकाळी सकाळी नाश्ता असतो, दुपारी जेवण असतं, परत हा. संध्याकाळी जेवण असतं. आणि तुम्हाला सांगतो ताई, मी इतकं कधी खात नाही. आता मी कामावर आहे, तुम्हाला सांगतो मी घरातनं 12 वाजता निघालोय, फक्त चहा पिऊन निघालो, अजून काहीच खाल्लं नाहीये. बापरे, घरी अजून आता घरी 4:30 झाले. काहीच नाही. हा काहीच नाही, मला हा. भूकच लागत नाही. पण ताई तुम्हाला सांगतो दादांच्या मठात आहे ना, अशी उत्साह असते की कधी हो. सकाळ होते आणि कधी नाश्ता भेटतो. कारण की कालचा नाश्ता वेगळा, आजचा नाश्ता वेगळा, कालचं जेवण वेगळं, म्हणजे डेली वेगवेगळं असतं ना. खरंच, आणि खरंच. ते जे म्हणजे दादा नेहमी म्हणतात की हा स्वामींचा प्रसाद आहे, स्वामींचा प्रसाद, खरंय, पोटभर खरंय. खावा. आणि लिटरली ताई तुम्हाला सांगतो, इतकी भूक लागते ना, सकाळी खरंच. नाश्ता करून पण, दुपारी परत जेवण करून पण, संध्याकाळी जेवण करून पण इतकी भूक लागते ताई. आणि मी इतकं कधीच खरंय. खात नाही. हा. आणि खूप मजा येते. आणि मला नंतर कळालं की ताई दादा आहे ना लिटरली उपासवर आहे, उपास करताय. आणि ते पण कसं ताई, फक्त पाणीवर. हो. दादा ताई एक भाताचं कण खात नाहीये. कसं काय खरंच. शक्य आहे दादालाच माहिती. मग हा. नंतर नाही मी म्हटलं दादा म्हणजे खरोखर दादा आहे. पण नंतर नाही का काय होतं ताई, दुसरा दिवस असतो हा. आणि दुसऱ्या दिवशी ना माझी गाडीची चावी हरवते, अरे बापरे. बाईकची. मग मी आहे हा. ना बाईकची चावी हरवते आणि माझ्या लक्षातच नाही की कुठे काय आहे. आम्ही सगळं कीर्तन झाल्यानंतर नाही का ताई, जेवण बिवून झाल्यानंतर आम्ही सगळे झोपायला जातो. हो, हो, हो. झोपतो बिपतो, कारण की पूर्ण दिवसभर इकडे तिकडे चालून हो, बिलून हे हो. करून मग ते पूर्ण थकून जातो आणि लवकर झोप लागते. बरोबर. मग हा. नंतर नाही का ताई, मग मी नंतर खिशात चावी बघते तर चावी नाही. आणि माझ्यासोबतचा जो मित्र तो झोपला. अरे. नंतर मी म्हणते चावी कुठे, चावी कुठे. आणि आजूबाजूला सगळे बघतात तर सगळे झोपलेले. मी अय्या. फुल टेन्शन मध्ये, अय्या. एवढ्या थंडीमध्ये पण ताई मला घाम फुटलेला. बापरे. आणि दादा म्हणतात ना की हे स्वामींचं मठ आहे, स्वामींचं दरबार आहे, इथे बरोबर. तुमची कुठलीही वस्तू हरवली तर तुम्हाला इझिली भेटते. पण तरी अगदी. माझ्या डोक्यात वाईट विचार आहे, हे सगळं नाही का नाही असं शक्य नाहीये. मग मी दादाला आणि स्वामीला चॅलेंज केलं, जर तुम्ही दादा तर तुम्ही खरोखर स्वामी असतील आणि स्वामी तर तुम्ही या मठात खरोखर असेल तर तुम्ही मला चावी भेटून द्या. हा. पण माझ्या डोक्यात नाही का ताई अशी इतकी वाईट विचारायला लागले.
हे चुकीचं आहे, पण ते आपण नाही का त्या टायमाला काय होतं आपल्याला काहीच ते कळत नाही. आपण म्हणतो ना, मन चिंती ते वैरी न चिंती. हा बरोबर. मी आहे ना मग खूप वाईट विचार करायला लागलो हा की काय होईल दादा म्हणतात की इथे स्वामींच्या मठात आलेली प्रत्येक वस्तू हरवलेली भेटते. पण मी हा नाही का असं मनात विचार करायला लागलो, पण एखादा कोण बाहेरचा व्यक्ती आला की नाही का तो आता हा. कसं जिथे जास्त गर्दी असते तिथे चोरी करायला पण लोक येतात ना. हो हो बरोबर. तर माझ्या डोक्यात असं विचारायला लागला की नाही एखादा असा आला आणि तो माझी गाडीची चावी त्याला भेटली आणि तो घेऊन गेला गाडी, तर आई म्हणजे गं. खूप वाईट विचारायला लागले. मी म्हणलं, काय करू काय कळत नाही. हा तर मी स्वामींना म्हटलं, स्वामी मला माहित नाही, तर तुम्ही जर इथे असतील ना तर तुम्ही मला काही करून मला चावी भेटून द्या. हो आणि मी असं विचार करतो दादा पण गेले असतील झोपायला. नाही दादा तर झोपत नाही, दादा 3-4 वेळ पण जागा असतात. हो दादा आपल्याला वाटतं दादा झोपायला गेले, पण दादा पूर्ण सगळे लोक झोपल्यानंतर पण दादा 3-4 वेळ पण जागे असतात. आणि जागे मी स्वतः असतात. बघितलं दादा टेरेसवरून बघत असतात. हो ना. हा. तर हम्म. मी नंतर नाही का स्वामींना म्हटलं, स्वामी काय चाललंय मला काय कळत नाही, माझी चावी भेटली पाहिजे बस, बाकी काय नाही. मला आयुष्यात काय नको पण चावी द्या मला. मी असं डायरेक्ट म्हटलं स्वामींना. आई गं. नंतर नाही का मी बाहेर आलो, बाहेर नाही का इकडे तिकडे राऊंड मारायला लागलो ते हम्म. जिथे सभा मंडप मध्ये, पण मला काय तिकडे दिसली नाही. नंतर मी नाही का ते दादाचे 2 सेवेकरी होते ते हा त्यांना म्हटलं की ओमकार दादा कुठे आहे, ते म्हणले की ते आहे आता आतमध्ये. म्हणलं ठीक आहे. मग त्यांच्याकडे गेलो, त्यांना असं स्वामींचे जप करत करत चाललेलो. त्यांना म्हटलं चावी भेटू द्या माझी, चावी भेटू द्या. आणि मग त्यांच्याकडे गेलो, दादाला म्हटलं ओमकार दादा माझ्या गाडीची चावी भेटली आहे का? ते म्हटले हो आहे एक चावी, ही बघा तुमची आहे का. मी अरे नाही का ते चावी देईपर्यंत नाही का माझ्या मनात नाही का असे तेच विचार की अरे आपली आहे की नाही, दुसऱ्याची असेल तर परत आई इकडनं गं. आपल्याला रिटर्न जायला लागेल, काय करू काय नाही. हा ताई त्यांनी जेव्हा माझ्या हातात गाडीची चावी दिली ना, मी हा किचन बघितलं की मी इतका खुश झालो, माझ्या म्हणजे इतका खुश झालो. मी स्वामींना म्हटलं की नाही का माझी वेगळीच फिलिंग होती. स्वामींना म्हटलं की स्वामी माझ्या आयुष्यात काही नको, म्हणजे ही जर म्हणजे नाही छोटे छोटे गोष्टी ना हो खूप वेगळंच वाटत हो होतं. बरोबर. तर मी स्वामींचे त्यावेळेला खूप तसं आभार. वाटतच आणि आपल्याला. हा ताई लिटरली. आणि मग चावी घेतली आणि मला खूप बरं वाटलं. आणि नंतर नाही का मग मी मला दादाची भेट झाली असती तर बरं झालं असतं, पण दादा आता गेले कारण की रात्रीचे 12 वाजलेले ताई. बरोबर. हा हा तर म्हटलं आता दादा गेले, दादा भेटले असं दादाला म्हटलं असं दादा गाडीची चावी हरवली आहे. आणि लिटरली सांगतो ताई मला भक्त निवास मधून मी तिकडनं निघाला हा. आणि जस्ट तिकडनं दादा यायला समोरून चालत. बापरे. तर मी म्हटलं की काय चाललंय काय कळना. मग दादा मला समोरून आले, दादा मला म्हणताय की बाळा तुझं काय चाललंय, तू अजून झोपला नाही, सकाळी लवकर उठायचं आहे. मी म्हटलं नाही दादा ते काय झालं माझी गाडीची चावी हरवलेली, ते भेटत नव्हती, मी खूप टेन्शन मध्ये आलेलो. तर दादा मला सांगतात की दादा घाबरायचं नाही, हे टेन्शन घ्यायचं नाही, हे स्वामींचं दरबार आहे, स्वामींचं मठ आहे, इथे प्रत्येक गोष्ट हरवलेली भेटते. आणि जर बरोबर. तुला वाटतं नाही भेटले तर आपण दुसरी बनवली असती, कशाला एवढं टेन्शन घ्यायचं, नाही घाबरायचं, हे स्वामींचं मठ आहे. मी म्हटलं हा दादा ते तर आहे. आणि ताई मला ना म्हणजे जेव्हा जेव्हा मी दादांना भेटतो ना, मला हा. भेटायची खूप खूप म्हणजे ना इच्छा असते दादांची भेटायची, पण मी तेवढाच घाबरतो. मी दादांचं अरे मी पहिले नाही का अनुभव शेअर केला आणि दादाबद्दल मी खूप वाईट विचार करत होतो, नाही की नाही की हा. इथे पण तेच गोष्टी चालतात, इथे पण लुटालुटच होते. पण मला जेव्हा रिअलाइज व्हायला लागलं की नाही ही ऍक्च्युअल मध्ये खरोखर म्हणजे माझ्यासारख्या व्यक्तीला अनुभव यायला लागला आणि माझ्यासारख्या व्यक्तीला जर कळायला लागलं की स्वामी काय दादा काय आहे, मग खरोखर बरोबर. साई दादांच्या मठात आहे ना खरोखर स्वामी आहेत. हो ना. खरोखर. आणि मग दादांना प्रत्येक गोष्ट माहित असते हो की हो समोरचा हो व्यक्ती काय सांगणार आहे आणि त्याचे काय प्रॉब्लेम आहेत. हो हो आणि हो. हे स्वतः ताई मी समोरून बघितले. मी तुम्हाला सांगतो ताई लिटरली मी देवाला मानणारा व्यक्ती नव्हतो. हा मी हा कुठल्याच देवाची म्हणजे नाही का मी तुम्हाला नाही का मध्ये सांगितलं मी हो नॉनव्हेज खूप खायचो. हो इतकं नॉनव्हेज खायचो की गणपती असो कुठलेही वार असो मी प्रत्येक दिवशी नॉनव्हेज खायचो. हा आणि आज तोच मुलगा ताई एखाद्या व्यक्तीला देव मानतो आणि स्वामींना इतकं मानायला लागलो, म्हणजे माझं आयुष्य पूर्ण चेंजच झालंय ताई. बदललं ना. आणि खूप बदललं. हेच महत्वाचं आहे. हो आपल्याला स्वामी चेंज करतात हो आणि त्याच्यातनं आपली एवढी प्रगती होत जाते. ही हो बरोबर सेवा ताई. तेच सांगते आपल्याला. हा. आता मला ना ताई म्हणजे असं वाटतं की आपल्या आयुष्यात काय भेटूया ना भेटू, पण प्रदीप दादा आणि हा, स्वामी भेटले ना आता काही कमी नाही, कसलीच कमी नाही. कमी नाही दादा म्हणजे खरं. आणि आता प्रत्येक सोल्युशनचा मार्ग आपल्याला भेटायला लागलाय, आपल्या हळूहळू प्रॉब्लेम सुटत जाणार. हा म्हणजे माझं एक मोठं सगळ्यात प्रॉब्लेम होतं की हे नॉनव्हेज म्हणजे व्यसन तर कुठलंच करत नाही, हा फक्त हेच होतं की नॉनव्हेज वगैरे कंटिन्यू खायचो ना तर हा ते घरच्यांना आवडत नव्हतं. जसं आता अच्छा. काही लोक असतात बघा त्यांचे घरचे लोक दारू पितात तर त्यांना आवडत नाही. बरोबर बरोबर. बरोबर. तर तसं माझ्या घरच्यांना ना मी नॉनव्हेज खायचो ते आवडत नव्हतं. तर मी म्हणलं की हे कधी सुटणार आहे, पॉसिबलच नाही. तर माझ्या घरच्यांना इतका आनंद होत आहे ना की दादांच्या कृपेने माझं नॉनव्हेज प्रॉपर बंद झालंय. अरे वा. आणि मग नंतर झालं काय ते माहितीये का, तुम्हाला मी लवकर सांगतो अजून लोकांना अनुभव शेअर करायचा असेल. हो मग काय झालं ताई दादा भेटले
हा. आणि मग दादाला सांगितलं, मग दादांशी भेटलो मी. नंतर नाही का दादांना म्हटलं, दादा तर मला चावी भेटली आणि तुमची पण भेट झाली, आता मला चांगली झोप लागेल. मी एकदम खुशीमध्ये गेलो, मस्त एकदम नाही का, हा. एकदम वेगळंच होतं माझ्या मनात. आणि हा. मी असं गेलो जाऊन झोपलो आणि मी चादरमध्ये नाही का असंच विचार करत होतो, दादा भेटले. आणि एकटाच काय ते काय करत होतं मलाच माहित नाही ते. म्हणजे अय्या. एक लहान मुलगा कसा करत असतो हो हो. तसं मी चादरमध्ये नाही का, कधी ते पलटी मारते, कधी तिथे पलटी मारते आणि बोलतो दादा भेटले अय्या. असं चालू होतं. मला काही कळत नव्हतं. नंतर मी स्वामींना पाया पडलो, दादाच्या पाया पडलो आणि झोपलो. हा. तर तिसरा का चौथा दिवस होता ताई. हा. तर काय झालं, त्यात पारायण तिसरा दिवस होता ना पारायणचा. हो हो. तर पारायण वगैरे झालं तर ते मग म्हणजे आता मला ना खूप काय बोलत होतं, मी पूर्ण ना आठवून ठेवलेलं. पण ते आता कसं आहे एक्साइटमेंट मध्ये ना ते कुठे वर खाली हो होतं ते काहीच हो. कळत नाही नाहीये. नाही, काय हरकत नाही. जेव्हा उद्या तुम्ही शेअर कराल ना, ते हा सगळे नाही नाही आता पॉइंट लिहून थोडंच ठेवा. नाही थोडंसच आहे. नाही, मग सांगा नंतर सांगा, काय झालं, काय हरकत नाही आता मग काय पण. झालं माहितीये का ताई, हा. सगळ्यात मोठा म्हणजे माझ्या लाईफ मधला म्हणजे मला वाटतं आताचा सध्याचा सगळ्यात मोठा अनुभव आहे. मग हा. आम्ही सगळ्यांना पारायणला बसलेलो, शेवटचा तिसरा दिवस होता पारायणचा. अच्छा. आणि आम्ही सगळे जेवढे लोक ताई बसलेलो ना पारायणला, हा तर हा. दादाने ना आम्हाला सगळ्यांना अभिषेक करायला दिला, सगळ्यांना अभिषेक करायला दिला अरे मूर्तीवर. बापरे. वा. म्हणजे इतकं भारी होतं ना ताई, इतकं एवढ्या म्हणजे लोकांना. दादा सगळे म्हणतात हा स्वामींचा दरबार आहे. आणि माझं ताई दादा जे पण आहे, सगळ्यांना जे काही मी करतो ते सगळ्यांना करायला भेटलं पाहिजे ना, की मी स्वतःसाठी करतो. आणि मी स्वतः ताई समोरून बघितलंय. मी हा. 4 दिवस होतो ना ताई मठामध्ये, मला हा. 1 रुपयाचा खर्च आला नाही. नाही ना. हा कसलाच खर्च आला नाही. आणि दादा काय म्हणता माहितीये का, स्वतः समोरून एखाद्या व्यक्तीला जर काय वस्तू घ्यायची असेल ना, आता छोटी छोटी वस्तू काही ना काही आपल्याला घ्यायला लागतं ना हो मठामध्ये, हो हो हो. पूजेसाठी वगैरे. तर दादा काय म्हणतात, ज्या दादा ताईकडे पैसे नसतील हा. त्याचे पैसे दादा भरेल. बाप रे. आणि हे खरं आहे ताई. मी आणि दादा ना असं कोणाला जर पारायणला यायचं असेल तर दादा स्वतः म्हणतात, जे तुमची जर आर्थिक परिस्थिती नसेल तर आम्हाला तुम्ही मठात कळवा, आम्ही तुम्हाला पैसे दिले जातील आणि तुम्ही या मठात. आणि खरं आहे बाप रे. ताई, लोकांना म्हणजे नाही का दादा पैसे देतात पण, ओ. म्हणजे यायला जायला पण पैसे देतात आणि वरतून मठात पण पैसे लागत नाही. म्हणजे बाप रे. इतकं कोण करतं ताई एखाद्या बरोबर आहे. व्यक्तीसाठी. 8-8, 9-9, 10-10 दिवस लोक मठामध्ये राहतात फ्रीमध्ये. बाप रे, कमाल आहे ना. कमाल आहे म्हणजे खरंच. ताई, खूप नंतर नाही का ताई काय झालं, मग आम्ही सगळं अभिषेक वगैरे केलं. हा. आणि त्याच्यानंतर काय झालं ताई, त्या दिवशी शेवटच्या दिवशी नाही का काल्याचं कीर्तन होतं आणि आरती वगैरे होती आणि स्वामीचा प्रकट दिन होता. तर मी अच्छा. स्वामींना म्हटलं की स्वामी आज सगळे आम्ही जाणार आणि दादापासून लांब जाणार, तर काहीतरी अनुभव द्या ना ताई स्वामी, असं मी नाही असं बोलत होतो. हा हा. तर काय झालं ताई, तर तिकडे ना ते आपलं हे होतं, स्वामी याग होतं. हा हा हा. तर आम्ही नाही का सगळे पारायण झाल्यानंतर नाही का सगळे आम्ही नाश्ता करून स्वामी एकसाठी बसलेलो. तर अच्छा. नंतर नाही का स्वामी एक झाल्यानंतर दादांनी नाही का सगळ्यांना ते हे वाटले, प्रमाणपत्र वाटले, जे पारायणला बसले ना त्यांना. अच्छा. हा हा तर ते म्हणजे चांगलं होतं, ते भारी होतं. हा. तर मग नंतर नाही का सगळे एक लोकांना 10-10 लोक जायचे, स्वामी एक करून यायचे आणि प्रमाणपत्र घ्यायचे. तर दादा तिथे अभिषेक केलेले स्वामींचे मूर्त्या ठेवल्या, तिथे दादा बसलेले. हा. आणि टेबलवर आहे ना 3-4 ताई बसलेल्या ते प्रमाणपत्र द्यायला. तर अच्छा. हा. आमचं स्वामी एक झालं आणि ताई आम्ही नाही का आलो, तर मी लाईनीत थांबलेलो. तर हा. जसं मी टेबलवर आलो प्रमाणपत्र गेलं आणि दादा बाजूलाच बसलेले. तर हा. दादा मला म्हणतात, अरे बाळा तू काल माझ्या स्वप्नात आलेला. अरे मी बापरे. म्हणलं काय म्हणतात दादा. मग मी म्हणलं दादा काय पडलं स्वप्न. बाळा तू मला म्हणतोय दादा मला आरती पाहिजे. मी म्हणलं हा दादा. तर दादा मला म्हणले आजची आरती तू घ्यायची. अय्या. मी म्हटलं बापरे, इतका मोठा दिवस. म्हणजे स्वामी प्रकट दिना दिवशी आपल्याला मठात आरती भेटणार, म्हणजे केवढं म्हणजे भाग्य. आपण इनबिलिव्हेबल, म्हणजे आपण विचार पण नाही करू शकत इतका मोठा दिवस. आणि इतकी लोक जवळजवळ ताई सांगू तुम्हाला, बिरकनच्या टायमाला 700-800 लोक तर आलेले हो सगळे. हो हो हो. मग त्यामध्ये माझाच नंबर दादांना म्हणजे काय, मग स्वामींनी मला त्याच्यामध्ये पकडलं आणि मला खरंच बरोबर भाग्यवान आरतीला. आहे तुम्ही, भाग्यवान. खूप ताई खूप. मग नंतर माझे जे भक्त निवास मधले जे मित्र होते ना माझ्यासोबतचे, तर ते मला म्हणाले बाई मस्त मजा आहे तुझी, कॉंग्रॅच्युलेशन बाई, तू तर खूप म्हणजे भाग्यवान लोकांनाच अशा दिवशी आरती भेटते. म्हणलं हा ते तर आहे. हो. मग नंतर नाही का माझी इच्छा होती की स्वामी दादा म्हणजे नाही का बाहेर स्वामी ठेवलेले जिथे भक्तनी हे ना आपलं जिथे पारायणला बसलं तिथे पण स्वामी होते आणि आतमध्ये मठात पण होते ना. तर अच्छा. माझी इच्छा होती की मी आतमध्येच आरती करावं, अशी माझी अच्छा. इच्छा होती स्वामींना. कारण की मी सगळ्यात पहिले पाया पडायला मठात आलो तर तिथेच आलेलो ना. असं की दादा म्हटले की दोन्ही साईडला स्वामी, असं काही नाही तुम्ही कुठेही करू शकता, तुमची इच्छा. मग मी स्वामींना म्हटलं की स्वामी मला आरती करायची पण तुमच्या इथेच समोर करायची. मग मी असं स्वामींना बोलून गेला. मग नंतर नाही का दादांनी ताई मला 3 वेळा सांगितलं की आज आरती तू घ्यायची, आज आरती तू घ्यायची. कीर्तन झाल्यानंतर पण ताई माईकवर अनाउन्समेंट केलं दादाने, ओंकार दादाला सांगितलं की ज्या दादा
ज्या दादांचं स्वप्न पडलं त्या दादांनी माईकवर येऊन संपर्क साधावा. मग नंतर मी गेलो, दादाला भेटलो, दादाने सांगितलं आरती घे. मग दादाने विचारलं कुठे घेणार, म्हणलं दादा तुम्ही सांगतील तिथे. मग मी दादा बोलले ठीक आहे बरं आतमध्ये घे. मग ताई माझी अरे इच्छा ती पण पूर्ण झाली. मग मी आतमध्ये आरती घेतली. म्हणजे माझ्यासाठी ताई इतकं मोठा दिवस होता ना, म्हणजे मी स्वतःला एक असं म्हणजे नाही का विचार खरंच करते की खरंच इतके लोक मठामध्ये आले, आरतीला थांबले, आणि ते लोक बाहेर थांबले आणि मी आतमध्ये बसून आतमध्ये दादा सोबत आरती करतोय, ते पण स्वामी समोर. एवढा मोठा लाईफ मधला काय दिवस असेल. खरंच खरंच मग मी नंतर आरती घेतली, म्हणजे खूप म्हणजे माझ्यासाठी आहे ना म्हणजे खूप मोठा दिवस होता. आणि मोठा मला दिवस अगदी. एवढंही माहिती आहे ताई, हा अनुभव पण दादापर्यंत पोहोचणार आहे. बरोबर. हो दादा दादा हा सगळे अनुभव ऐकतात. हा म्हणजे आता कसं माहितीये का ताई, दादा अनुभव ऐकतात, पण मला हे कळत नाही की दादाला कसं कळते की तोच व्यक्ती बरोबर तोच त्याच्या हा समोर येतो, ते कसं का ताई. म्हणून तर अशा व्यक्तींना देवत्व प्राप्त झालेलं असतं ना. हा बरोबर. म्हणजे लोक म्हणतात ना की जर तुम्हाला स्वामी बघायचं असेल तर दादाकडे एकदा जाऊन या. तर हो मी हो सगळ्यांना म्हणजे आता खूप लोक आहेत जे आपले नाही का, त्यांना असं वाटतं की दादाकडे गेला प्रश्न सुटतो का, हो प्रश्न सुटतो हो का. हो मी त्यांना सांगतो, म्हणजे एक सांगण्याचं असं सांगतो की माझ्यासारख्या व्यक्तीला जेव्हा रिअलाइज व्हायला लागलं की खरोखर दादांच्या मठात स्वामी आहे आणि दादा म्हणजे स्वामी आहे, माझ्यासारख्या व्यक्तीला जर असं वाटायला लागलं, तर मग बाकीच्या लोकांचं तर काय तुम्ही सांगता. ते खूप खूप मोठा अनुभव होता की माझ्यासाठी, की आरती भेटलं, नंतर ते दादांच्या मठातलं एन्व्हायरमेंट खूप म्हणजे खूप भारी होतं. खूप मजा आली ते. आणि नंतर तुम्हाला सांगतो ताई, आम्ही नाही का शेवटच्या दिवशी निघालो. हा शेवटच्या दिवशी निघालो दादाच्या मठात, आरती वगैरे झाल्यानंतर जेवण बिवून झाल्यानंतर आम्ही निघालो. महाप्रसाद झाल्यानंतर आम्ही निघालो. हा हा जर महाप्रसाद झाल्यानंतर नाही का, जेवण झाल्यानंतर नाही का, तर झोप यायला लागलेली, तर भात खाल्ल्यानंतर नाही का सुस्ती येते. येते तर बरोबर. इटली तुम्हाला सांगतो ताई, दादाच्या मठापासून पुणे जवळजवळ 160 किलोमीटर आहे. हा तर मी मित्राला म्हटलं की मी चालवतो थोड्या वेळ, नंतर तू गाडी चालव. नंतर तुम्हाला सांगतो ताई, मी लिटरली बाईक चालवते, पण ते झोपेतच चालू होतो. अरे बापरे. माझे डोळे ना, एक डोळा बंद होते, एक डोळा चालू होते, एक डोळा चालू होते, एक डोळा बंद होते. मी अरे फक्त बापरे. एवढंच दादाला सांगितलं, प्रदीप दादांना, दादा तुमच्या मठातनं मी निघालेले, तर दादा मी घरी सुखरूप पोहोचू दे, बस तुम्हाला एवढंच सांगतो. हा हा कुठलीही मध्ये अडचण येऊ दे नका बस. हा बरोबर. हा तर नाही का मध्ये मध्ये ना 2-2, 3-3 सेकंद ना ताई, माझ्या लिटरली डोळे बंद व्हायचे, मला कळत नव्हतं. बापरे. हा आणि तरी पण ताई, म्हणजे मध्ये मित्रांनी गाडी चालवली, पण मी त्याला काय सांगितलं नाही. हा पण तरी पण ताई, म्हणजे लिटरली सांगतो ताई, बरोबर दादांच्या कृपेने, स्वामींच्या कृपेने आम्ही बरोबर घरी पोहोचलो. अरे वा. कुठलीच किती अडचण आली नाही. सुंदर. मग घरी आल्यानंतर दादांचे आणि स्वामींचे मी आभार मानले. दादांना सांगितलं की दादा तुमच्या कृपेने, स्वामींच्या कृपेने एकदम व्यवस्थित प्रवास झाला. कारण की ताई तुम्हाला रिटर्न सांगते का, माझी गाडीची म्हणजे बाईकची स्टेअरिंग नाही का, ही कधी लेफ्टला जाते कधी राईटला जाते, पण रिटर्नली ना ताई कुठेच काय अडचण आली नाही. अरे बापरे. एकदम बरोबर सुखरूप घरी पोहोचलो. पण आता ना ते स्टेअरिंग वगैरे नीट करून घ्या. उगाच हा ते स्वामींना नाही जास्त त्रास द्यायचा आपण. नाही नाही, ते तर आहे, ते तर आहे ताई. हा फक्त काय, ती झोप लागत होती, कारण की हा जेवण हा केलेलं हा पोट भरून. आणि बरोबर मग ते बरोबर. आम्ही बरोबर जेवून लगेच निघालो आम्ही. हा तर बरोबर. ते भात खाल्लं की नंतर कसं दुपारची झोप लागते ना येतेच. थोडीफार. हो हो हा, हो. पण नंतर मी म्हटलं आता काय करू, काय म्हणलं ठीक आहे, तर दादांच्या आणि स्वामींच्या कृपेने आम्ही घरी पोहोचलो, व्यवस्थित अरे वा. पोहोचलो. एकदम मस्त मजा आली. आता नाही का स्वामीचं हे आहे ना, 30 तारखेला दादांच्या मठात 30 एप्रिल ते 6 मे पर्यंत हा हा पारायण आहे. तर मी हा दादांना म्हटलं की बघू दादा जमते की नाही, कसं काय होतंय बघू. आणि त्यातून एक छोटासा अनुभव सांगतो. हा तर काय झालं माहितीये का, मला ना प्रॉपर नॉनव्हेज बंद करायचं होतं, पण मी म्हटलं की दादाने जर मला एखादी काही गोष्ट दिली तर मी हा पूर्णपणे नॉनव्हेज बंद करून टाकेल. तर हा काय झालं ते, हा. मठामध्ये दादाने ना सगळ्यांना ना माळ घातली करत, अच्छा. सगळ्यांना. दादाने सांगितलं की जो व्यक्ती ही माळ घालेल त्याच्या आयुष्यात म्हणजे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील, आणि जे कोण मांस मच्छी मटण खातील ते पण बंद होतील. तर दादांनी आम्हाला सगळ्यांना, जेवढे लोक बसलेले ना पारायणला, जेवढे पण लोक होते त्यांना प्रत्येकाला दादांनी ती माळ घातली. म्हणजे आता हो. फायनली प्रॉपर माझं नॉनव्हेज पूर्णपैकी बंद झालेलं आहे. माझ्या वा. हातात तरी असं काय दिसलं ना, समोर काय दिसलं तरी असं मला ना थोडंसं वेगळंच वाटतं. हो ना. हा, आता तर माझ्या पूर्णपैकी बंद झालेलं आहे. म्हणजे जे वा. होणारं नव्हतं ते झालेलं आहे. म्हणजे माझी जे वा. कामं असतील ते तर ठीक आहे, ते तर नंतर होतील स्वामींच्या कृपेने. होतीलच पण होतीलच. ही गोष्ट प्रॉपरपणे बंद होणार होती, ती झाली आता. ही मोठी गोष्ट आहे दादा. खूप मोठी गोष्ट आहे खूप मोठी ताई. गोष्ट आहे खरंच. मस्त आणि वाटलं ताई तुम्ही जॉबला तुमच्याशी कुठे बोलून. आहे? मी आता सध्या तर ताई म्हणजे पार्ट टाइम झोमॅटो करतो. मला ते केकचं करायचं आहे, केक अच्छा अच्छा. शॉपचं. हा तर हा ते दादांच्या त्याच्यासाठी प्रश्नासाठी गेलेलो. हा पण मी म्हटले की इथं चाललंय म्हणजे आमचं पहिले होतं कोविडच्या आधी. हा हा पण ते हा. कोविडच्या आधी आम्ही ते बंद केलं. आता परत प्रयत्न चालले आमचं चालू करायचं केकचं दुकान. अच्छा. दादाने सांगितलं काही प्रॉब्लेम नाही, 100% काम होणार. हो ना. मग काही हा. टेन्शन नाही. आता म्हटलं करू, आता दादांच्या कृपेने तर होऊन जाईल सगळं. खरं आणि खरं. मला एवढं कॉन्फिडन्स आहे, एवढा विश्वास आहे, दादा एकदा म्हटले ना तर होणार.
त्याच्यात ना. किती अडचण येते काय होते ते होणार, काम होणार म्हणजे होणार. होणार आणि अडचणींना मात करतच पुढे जायचं, हो त्यातच बरोबर खरी ताई. मजा असते. हो आणि स्वामी त्याच्याकडेच जास्त लक्ष देतात. हो ताई, पण इतकं भारी वाटलं ना ते लिटरली दादांच्या मठात. म्हणजे तुम्हाला सांगू ताई, मला ना काम सोडून जाता येत नाही, कारण की माझं काम कसं आहे की मी जर कामावर गेलो तर इन्कम आहे आणि मला ना अच्छा. ते सोडून जाता येत नाही. तरी ताई मी दादांकडे 5-5 दिवस 8-8 दिवस जातो आणि मला ना हो. काहीच वाटत नाही, फुल टेन्शन फ्री असतो. अरे वा. येणार 1 तारखेचे EMI कसे भरणार, काय कसं करणार, काहीच कळत नाही. जाण्याच्या आधी इतकं टेन्शन असतं ना, इतकं टेन्शन असतं, पण तिथे गेल्यानंतर सगळं टेन्शन विसरून जातो. विसरून जातो मग. काहीच कळत नाही, कारण की समोर दादा असतात. खरंय तर खरंय हा खरंय. टेन्शन काहीच नसतं, की आता काय अगदी मी म्हणलं बरोबर. जे होईल ते होईल, बघितलं जाईल. अरे वा. आता दादा हा नक्की तुमचा अनुभव ऐकतील, दादा मी शेअर आता करते. हो ताई, आता दादा अनुभव ऐकतील, नेक्स्ट टाइम मी कधी गेलो दादा परत मला सांगतील. श्री स्वामी समर्थ कुणाल दादा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ ताई. हा. वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.